पण तुम्ही काही काळजी करू नका बरं का. तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी चांगली सोय करून ठेवली, जी नवऱ्यानं नाही केली ती. आता 50 लाख रुपये तुमच्याकडे आले की पाहिजे तसं आयुष्य जगा परत. या बिचाऱ्या माणसाला खरंच वाटतंय मला 50 लाख मिळणार आहेत. आता कसं सांगू यांना. यांच्याच बायकोने सगळं नाटक करायला सांगितलंय मला. पण किती काळजी आहे या माणसाला इतरांची. एवढा देव माणूस आहे तरी याच्या बायकोला संशय घ्यावंसं वाटतं याच्यावर. एक विचारू का तुम्हाला? विचारा की. तुमचं किती बायकोवर तुमच्या प्रेम आहे हो? जाऊ द्या हो, नकोच तो विषय. असं का? नाही नाही काय नाही, नका विषय काढू तो, त्या सोडून. अहो पण त्या तर तुमची किती काळजी करतात. काळजी काळजी कसली हो, संशय घेत असते सतत माझ्यावर. काय माझं बळजबरी घरच्याने लग्न लावून दिलंय ना, त्यामुळे निभवायचं आता. तरीच म्हणजे नाही म्हणजे तरीच तुम्ही खुश नाही दिसत ना, म्हणून म्हटलं. अहो खुश असं कसं खुश असणार सांगा बरं. तुम्ही आहात का तुमच्या नवऱ्याकडनं खुश? तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडनं काहीतरी अपेक्षा असतीलच की, जसं मला माझ्या बायकोकडनं. आता लग्न केलंय म्हणजे आपण आपल्या पार्टनरकडनं अपेक्षा ठेवतोच की. विश्वास, आपुलकी, प्रेम हे पाहिजेच असतं. बरं आता हे नसेल मिळत तर मग लग्न केल्याचा उपयोग काय? काय गरज होती त्याला चहा प्यायला बोलवायची तुझ्या इथं? अहो ताई, तुम्ही असं का वागताय? मी काय मुद्दाम करतेय का? आता जाळं नाही टाकलं तर कसं करणार? जाळ्यात अडकणार आहेत का नाहीत ते? ते सगळं ठीक आहे, पण सगळं मापात राहून करायचं. मर्यादा ओलांडायची नाही, कळलं ना? हे बघा ताई, मी काय तसली बाई नाहीये. मी तर तुम्हाला आधीच नकार दिला होता या कामासाठी. गरीब असली म्हणून काय झालं, मी पण खानदानी आहे, लाज नाही सोडले मी. आणि राहिला प्रश्न तुमच्या नवऱ्याचा, तर राहुललाही पुरुष बघितले, पण त्यांच्या डोळ्यात जो आदर आहे ना दुसऱ्या बायकांसाठी, तो आजपर्यंत मी कोणाच्या डोळ्यात नाही बघितला. खरंच देव माणूस आहे हो तुमचा नवरा. त्यांच्या डोळ्यातला बाईबद्दलचा आदर चांगलाच माहिती आहे मला. मला नाही वाटत ह्या आधी बी त्यांनी असं काय केलं असेल किंवा कुठल्या बाईकडे वाईट नजरेनं बघितलं असेल. ए, तू नको सांगू माझा नवरा कसा आहे कसा नाही. एवढा धुतल्या तांदळासारखा असताना तर हे सगळं करायची गरजच पडली नसते मला. ठीक आहे, तुम्हाला जर इच्छाच नसेल तर काय बोलू मी आता? काय बोलायचं नाही, जेवढं काम दिलंय तेवढं गपचूप करायचं. आणि त्या कामाचे पैसे. थँक्यू ताई, पैशाची लई गरज होती. पण खरंच सांगू का ताई, तुमचं नवरा खरंच तसं नाही आहे. तुमच्या नवऱ्याला असं फसवताना लई वाईट वाटतं मला. झालंच, तुला काय आयुष्यभर हे नाटक नाही करायचंय. अजून काही दिवस फक्त. आणि हो, हे पैसे फक्त माझ्या नवऱ्यासाठीच्या कामाचे नाही आता. तू तिकडं जामकर साहेबांच्या घरी जातेस ना, तिथे जो पेशंट आहे तो कसा आहे, बरा आहे, त्याच्याबद्दल काय बोलणं होतंय, त्याच्या तब्येतीत काय सुधारणा आहे काय नाही, बारक्यातली बारीक गोष्ट मला कळली पाहिजे. ठीक आहे, सांगन. येते. काय गं, खरंच माझा नवरा देव माणूस, निर्मळ मनाचा, बायकांचा आदर करणार आहे का? बाय, तुमची शपथ ताई. साहेब, पार्टी चालू की मग आपल्या 8 वाजता परदिसतो. नाही नाही, आज इथेच बसायचं. बसा. चालतंय, बसा. साहेब, पण हे पार्टी कशाबद्दल? नाही, आज जरा एकटं एकटं वाटतंय आणि साकेतला सोडून मी लांबही जाऊ शकत नाही, म्हणून इथेच बसू. म्हणजे साहेब एक विचारतो, राग मारून घेऊ नका, पण आज आमच्यावर एवढं प्रेम का होतं चाललंय तुमचं? देवी नावाचं कोण आहे का गावात? म्हणजे साहेब आता गावात लय मंदिर आहेत,
त्यात आहेत केलंय देवी. नाही नाही, गावात देवी नावाची कोणी मुलगी आहे का? मुलगी 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 ओ साहेब, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आहे. असलं असतं वय कुठं आम्ही तुम्हाला काय समजतो, तुम्ही मुलगी मुलगी बद्दल विचारता तुम्ही आहे. काय साहेब हे वयात? श्राप. तो चाकेसारखा देवी देवी करतोय म्हणून विचारलं. तुमच्या पाण्यात कोणी आहे का देवी नावाची मुलगी? हा साहेब, आता आलं माझ्या ध्यानात. हाय की म्हणजे कस्तुरीच होते बघा, तिला बघितलं की. आपण साखरची तर तब्येत बरी नाही ना. आता कुठे आहे ती? झालं तिचं लग्न, गेली 2 लेकरं झाली. देविका नाव होतं तिचं. ती सोडून देवी नावाचं दुसरं कोणी आहे का? हाय हाय हाय, एक माणूस आहे. कोण? एक माणूस आहे, त्याचं नाव आहे देवीदास. अरे ते नाही का येड, अरे ते येड डोक्यात फिरते गावभर बोंबलत. ते खांबाला साडी घालून म्हणते माझी बायको माझी बायको. ते अरे याड्या, अरे ते देवीदास नाही, देवदास आहे तो, देवदास. साहेब अहो, त्या देविकाचं लग्न झालं दुसऱ्या माणसासोबत आणि आता झाला देवदास. म्हणजे देवी नावाचा कोणीतरी माणूस असला पाहिजे या गावात.